आपल्या जीवनातील सर्व काही अडथळे दूर करण्याकरिता, सर्व प्रकारचे ऑब्स्टिकल्स दूर करण्याकरिता, कुठलेही काम हाती घेतोय, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत, तर ते दूर करण्याकरिता, त्याचप्रमाणे आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ दोघांमध्ये सुधारणा आणण्याकरता आपण या गणेश जयंतीला या स्तोत्राचे पठण नक्की करा. आपल्या जवळपासच्या कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन किंवा ज्या घरामध्ये मागी गणपती बसणार आहेत, त्यांच्याकडे जाऊन त्या गणपती बाप्पाच्या समोर आपला इच्छित मनोकामना जी काय आहे, आपले ऑब्स्टिकल्स दूर होण्याकरता, आपली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थमध्ये सुधारणा होण्याकरता गणपती बाप्पाला प्रार्थना करा आणि ह्या स्तोत्राचे आपण पठण करा. आता हे स्तोत्र कुठलं आहे, तर हे गणपती स्तोत्र आहे. हे स्तोत्र मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. आपण जर गुगल केले तर आपल्याला ते स्तोत्र गुगलवरती नक्की मिळून जाईल. हे स्तोत्र एवढं शक्तिशाली आहे की ह्या स्तोत्राच्या नित्य पठणामुळे आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व काही ऑब्स्टिकल्स दूर होतात आणि मेंटल आणि आपली फिजिकल हेल्थ ही दोन्ही सुधारणा होण्यामध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मदत होत असते. तर नक्की आपण या मागे गणपतीमध्ये गणपती बाप्पाच्या समक्ष बसून आपण हे गणपती स्तोत्र 21 वेळा तरी त्याच्यासमोर बसून पठण करावे. धन्यवाद.